तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 34 सॉल्व करणार आहे. अ नेटवर्क ऑफ 4 कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अ बॅटरी ॲज शोन. द रेशिओ ऑफ द चार्ज ऑन कॅपॅसिटर C2 अँड C4 इज. ओके, तर एक नेटवर्क दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4 कॅपॅसिटर्स आहे. ते दिलेल्या फिगर दिलेली आहे तर त्याच्यानुसार कनेक्ट केलेलं आहे. तर आपल्याला रेशो फाइंड करायचा चार्जचा. कॅपॅसिटर C2 आणि कॅपॅसिटर C4 याच्या अक्रॉस चार्जेसचा रेशो काय असणार. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. तर आपण याची सर्किट वगैरे चेक करू. या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेली आहे. वरती C2 कॅपॅसिटर आहे ज्याची व्हॅल्यू 2C इतकी आहे. त्याच्यानंतर C3 कॅपॅसिटर आहे ज्याची कॅपॅसिटी 3C आहे. C1 कॅपॅसिटर आहे ज्याची कॅपॅसिटी C इतकी आहे. आणि जो C4 कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी 4C इतकी आहे आणि त्याला पोटेन्शियल अप्लाय केलेलं आहे विथ कर्व. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 3/13. बी ऑप्शन आहे 3/22. सी ऑप्शन आहे 3/19 आणि डी ऑप्शन आहे 3/17. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग आपण डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 4 कॅपॅसिटरचं एक नेटवर्क दिलेलं आहे आणि आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. चार्जचा रेशो फाइंड करायचा कॅपॅसिटर C2 आणि C4 याच्यावरती. तर सर्वात पहिले आपण ते नेटवर्क या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ आणि मग याला आपण सॉल्व करू. ठीक आहे, तर एक वरती एक कॅपॅसिटर दिलेला आहे आपल्याला आणि तो जो आहे तो काय आहे C2 इतका दिलेला आहे तुम्हाला. ओके, C2 एवढा कॅपॅसिटर आहे आणि या C2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर 2C एवढं कॅपॅसिटर तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक कॅपॅसिटर दिलेला आहे तुम्हाला आणि या कॅपॅसिटरची जी व्हॅल्यू आहे तर ती दिलेली आहे तुम्हाला किती तर C3 इतकी दिलेली आहे. आणि हा जो C3 आहे तो किती तर 3C एवढं त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक कॅपॅसिटर आहे या ठिकाणी आपण कनेक्ट केलेला आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे C1 ती किती तर C इतकी दिलेली आहे. आणि या परत याला एक कॉम्बिनेशनमध्ये आपण आणखीन एक कॅपॅसिटर कनेक्ट करणार आहे आणि याची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे तुम्हाला C4 आणि हा जो C4 आहे तो किती तर 4C इतका दिलेला आहे. आणि याला आपण DC सप्लाय कनेक्ट करणार आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल. आणि याचं जे पोटेन्शियल आहे ते किती तर V इतकं त्याचं दिलेलं आहे. तर ही सर्किट डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. आता या सर्किटमध्ये जर बघितलं तर हा C3, C2 आणि C1 हे सर्व सिरीजमध्ये आणि सिरीजमध्ये चार्जेस जे असतात ते कसे असतात तर सेम असतात. म्हणजे सर्वांवरती चार्जेस कसे असणार आहे सेम. पण त्याच्या आधी हे तिन्ही सिरीजमध्ये हिअर C1, C2 and C3 are in series. सिरीज मध्ये आपण काय करणार रेसिप्रोकल घेऊन त्यांची ॲडिशन करणार. मग 1/CS इज इक्वल टू पहिला आहे 1/C1 घेऊ, दुसरा 1/C2 आणि प्लस काय घ्यायला 1/C3. या सगळ्यांची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार. मग आपला जो 1/CS आहे हा 1/CS काय भेटणार. C1 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला C इतकी दिलेली आहे. C2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2C आणि C3 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर 3C. आता हा 1, हा 2 आणि हा 3 याचा जर LCM घेतला तर आपल्याला किती भेटणार तर 6 भेटेल. याला जर 6 करायचं असेल तर तुम्हाला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 6 ने काय करावं लागेल तुम्हाला डिवाइड म्हणजे 6C झाला. याला कितीने 3 ने म्हणजे 6C व्हायला 3 ने मल्टिप्लाय. मग 3 ने मल्टिप्लाय करा आणि 3 ने डिवाइड म्हणजे आपण 6C. याला जर 6C करायचं तर याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 2/6C. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे काय होणार ॲडिशन. 6 + 3 9, 9 + 2 किती झाला 11. मग 1 काय भेटेल आपल्याला CS आणि तो किती भेटला 11/6C. याचं काय करणार रेसिप्रोकल. रेसिप्रोकल जर केलं तर CS आपल्याला भेटेल किती 6C/ काय भेटला 11. तर हे झालं तुमचं कॅपॅसिटर. पण या कॅपॅसिटरमध्ये जेवढे चार्जेस असतील सेम इथे असतील सेम इथे, कारण सिरीजमध्ये चार्जेस कशा असतात सेम. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे CS च्या जागी आपण काय करणार तर QV कन्सिडर करणार. मग आपल्याला C2 च्या अक्रॉस चार्जेस विचारले. C2 घ्या, C1 घ्या, C3 सगळ्यांचे चार्जेस सेम. पण आपल्याला पर्टिक्युलरली C2 विचारलाय तर मग आपण याला Q2 कन्सिडर करू. आणि पोटेन्शियल किती आहे तर V. आणि हे सगळे पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे या प्रत्येकाच्या अक्रॉस पोटेन्शियल किती राहणार तर V इतकंच त्याचं पोटेन्शियल असणार आहे. मारायला किती 6C/ काय 11. V इकडे डिवायडेड आहे, इकडे काय करा मल्टिप्लाय. आपला जो Q2 आहे तो किती भेटणार तर 6C आणि हा V इकडे जाणार 6CV डिवायडेड काय आला 11 झाला. हे झालं तुमचं पहिली कंडिशन. आता C4 याच्या अक्रॉस जर घेतलं
तर C4 जो आहे तो किती दिला आहे तर तुम्हाला 4C. ओके, C4 जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे 4C. आणि परत एक फॉर्म्युला, सीचा फॉर्म्युला काय घेणार आपण Q डिवायडेड बाय V, आणि हा जो Q आहे तो काय घेणार Q4 आणि हा राहिला 4C. मग Q4 जो आहे तो किती असणार तर 4CV. हे झालं तुमचं चार्ज. मग आपल्याला या चार्जचा काय करायचा रेशो फाइंड करायचा. पहिले Q2 म्हणजे C2 कॅपॅसिटर आणि C4 कॅपॅसिटर याच्या अक्रॉस जे चार्जेस आहे त्यांचा रेशो म्हणजे Q2 डिवाइडेड बाय काय करणार आपण Q4. Q2 ची व्हॅल्यू किती आहे 6CV अपॉन 11, आणि याचं काय करावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल करावं लागेल म्हणजे 1 डिवाइडेड बाय काय भेटणार आपल्याला 4CV. हा CV आणि इथला CV काय आला कॅन्सल, आणि 2 च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर आहे. 2 3 जा किती राहिला 6. ओके, 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4. मग खाली राहिलं फक्त 11 इंटू 2. 11 2 जा किती 22. मग आपला आन्सर येणार आहे 3 डिवायडेड बाय 22. हा झाला तुमच्या त्या चार्जचा काय तर रेशो. चार्ज कॅपॅसिटर C2 आणि कॅपॅसिटर C4 या दोन चार्जच्या मध्ये जो रेशो आहे तो किती असणार 3 डिवायडेड बाय 22. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे तो ऑप्शन बी, आणि ऑप्शन बी म्हणजेच किती तर Q2 डिवायडेड बाय Q4 मीन्स चार्ज अक्रॉस कॅपॅसिटर C2 डिवायडेड बाय चार्ज अक्रॉस कॅपॅसिटर C4 इज 3 डिवायडेड बाय 22. तर ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे.